Student, today we are going to start algebra of statements in mathematical logic. Here we have to start some laws. Name idempotent law. First law, idempotent law. This word idempotent is derived from word identity. आपल्याला माहिती आहे आपण आयडेंटिटी ही आपली स्वतःचीच वापरत असतो, दुसऱ्याची नाही. त्याचप्रमाणे या ठिकाणी पी हे स्टेटमेंट पीशीच अँडनी कनेक्ट केलेले आहे असं असेल तर त्यावेळेला तेच स्टेटमेंट आन्सर येतं. असं कोण सांगतं? आयडेम्पॉर्टंट लॉ. पी अँड पी विच इज इक्विव्हॅलंट टू पी. सिमिलरली या साईडला ऑर आहे, पी ऑर पी विच इज इक्विव्हॅलंट टू पी. म्हणजे एखाद्या स्टेटमेंटचं त्याच स्टेटमेंटशी अँडनी कनेक्शन असेल किंवा ऑरनी कनेक्शन असेल तर तेच स्टेटमेंट आन्सर येते, असं आयडेम्पॉर्टंट लॉ स्टेट्स. त्यानंतर नेक्स्ट आहे कम्युटेटिव्ह लॉ. कम्युटेटिव्ह लॉ, दिस वर्ड कम्युटेटिव्ह इज डिराइव्ड फ्रॉम वर्ड कम्युनिकेशन. कम्युनिकेशन इज लाईज बिटवीन टू पर्सन्स. म्हणजे मी जर तुमच्याशी बोलत असेन असं म्हटलं काय, किंवा तुम्ही माझ्याशी बोलत आहात असं म्हटलं काय, ह्याचा अर्थ काय होत असतो? एकच होत असतो. तर ते कम्युनिकेशनचा जो रूल आहे तो या ठिकाणी वापरलेला आहे. सो पी अँड क्यू आर कनेक्टेड बाय अँड विच इज नथिंग बट किंवा विच इज इक्विव्हॅलंट टू क्यू अँड पी. म्हणजे पी अँड क्यू अँड पी आर इक्विव्हॅलंट. या ठिकाणी पी ऑर क्यू अँड इज विच इज इक्विव्हॅलंट टू क्यू ऑर पी. अंडरस्टँड? या ठिकाणी लेफ्ट हँड साईडला अँड कनेक्टिव्ज असणारे लॉज वापरलेले आहेत पहा, आणि या राईट हँड साईडला ऑर. नेक्स्ट आहे असोसिएटिव्ह लॉ. असोसिएटिव्ह लॉ म्हणजेच या ठिकाणी जो शेजारी ब्रॅकेट आहे तो ब्रॅकेट आपण त्याच्या शेजारी असणाऱ्या स्टेटमेंटला काय करू शकतो? देऊ शकतो. म्हणजेच या ठिकाणी जर तुम्ही ऑब्झर्व केला तर ब्रॅकेटच्या बाहेर असणारा सिम्बॉल आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये असणारा सिम्बॉल काय आहे? सेम आहे. आणि ज्या वेळेला बाहेर असणारा सिम्बॉल आणि आतमध्ये असणारा सिम्बॉल सेम असतो त्यावेळेला आपण तो ब्रॅकेट इतर दोन स्टेटमेंटला काय करू शकतो? देऊ शकतो. असोसिएटिव्ह लॉ स्टेट्स दॅट दिस ब्रॅकेट आपण काय करू शकतो? शेजारील असणाऱ्या स्टेटमेंटला काय करू शकतो? देऊ शकतो. मग या ठिकाणी पी अँड क्यू अँड आर, हा जो ब्रॅकेट क्यू अँड आरचा आहे तो आपण ह्या पी अँड क्यूला देणार. या ठिकाणी दिलेलं आहे पहा, पी अँड क्यू अँड आर विच इज इक्विव्हॅलंट टू पी अँड क्यू अँड आर. किंवा तो ब्रॅकेट काढूनही टाकला तरी चालतो, पी अँड क्यू अँड आर. त्याचप्रमाणे इथं ऑर कनेक्टिव्ह असताना पी ऑर क्यू ऑर आर हा ब्रॅकेट याला दिला, पी ऑर क्यू ऑर आर विच इज इक्विव्हॅलंट टू ब्रॅकेट काढून टाकून पी ऑर क्यू ऑर आर. हा जो काही सिक्वेन्स आहे लॉसचा, हा जो लॉसचा सिक्वेन्स आहे तो काय करावा लागतो? आपल्याला लक्षातच ठेवावा लागतो. आयडेम्पॉर्टंट लॉ, मग कम्युटेटिव्ह लॉ, असोसिएटिव्ह लॉ. नेक्स्ट आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. तर मॅक्झिमम डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरावा लागतो. तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉमध्ये तसेच 3 स्टेटमेंट्स येणार आहेत जे असोसिएटिव्ह लॉमध्ये आपण वापरलेले आहेत पहा, पी क्यू आर. पण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉमध्ये आणि असोसिएटिव्ह लॉमध्ये फरक काय आहे? तर असोसिएटिव्ह लॉमध्ये ब्रॅकेटच्या बाहेर आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये असणारे सिम्बॉल्स काय आहेत? सेम आहेत. पण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉमध्ये ब्रॅकेटच्या बाहेर अँड आहे तर आतमध्ये काय आहे? ऑर आहे. आणि मग ते सॉल्व करताना कसं केलेलं आहे? तर हे पी अँड क्यू ऑर आर, तर ह्या पी अँडनी आतमध्ये काय केलं? मल्टिप्लाय केलं इच अँड एव्हरी स्टेटमेंटला. पी सिम्बॉल सहित आतमध्ये मल्टिप्लाय केलं. मग पी अँड क्यू आणि हा मधला येणार ऑर
इथं ऑर पी अँड आर म्हणजेच हे जे काय हा जो काय अँड हे सिम्बॉल आहे हे काय केलं आपण डिस्ट्रीब्यूट केलं आतमध्ये ब्रॅकेटमध्ये, म्हणून त्याला म्हटलेलं आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. या बाजूला पण सेम तेच आहे पहा, बाहेर ऑर आहे तर आतमध्ये अँड आहे. मग पी ऑरनी आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर पी ऑर क्यू मधलं येणार अँड आणि पी ऑर आर, म्हणजे हे ऑर जो काही सिम्बॉल आहे ना हा काय केला आपण डिस्ट्रीब्यूट केला ब्रॅकेटमधल्या दोन्ही स्टेटमेंटसाठी. अंडरस्टँड. नंतर नेक्स्ट आहे डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ वी आर ऑलरेडी स्टडीड. निगेशन ऑफ कंजंक्शन विच इज नथिंग बट डी मॉर्गन्स फर्स्ट लॉ म्हटलं होतं बघा, आणि निगेशन ऑफ डिसजंक्शन विच इज नथिंग बट डी मॉर्गन्स सेकंड लॉ. निगेशन ऑफ कंजंक्शन स्टेट्स दॅट निगेशन ऑफ पी अँड क्यू विच इज इक्विव्हॅलंट टू, या ठिकाणी येणार इक्विव्हॅलंट सिम्बॉल, P and Q which is equivalent to negation P or negation Q, म्हणजे सेपरेट निगेशन अँड असेल तर ऑर, सेपरेट निगेशन ऑर असेल तर अँड. ऑर आणि अँड कुठं असेल तर ब्रॅकेटमध्ये जर अँड असेल तर त्याचं निगेशन फाइंड आउट करताना सेपरेट निगेशन द्यायचं दोन्ही स्टेटमेंटला, आणि इथे ब्रॅकेटमध्ये अँड आहे म्हणून ऑर येणार. दॅट इज डी मॉर्गन्स फर्स्ट लॉ. आणि ब्रॅकेटमध्ये ऑर असेल तर सेपरेट निगेशन, ऑर असेल तर अँड. नंतर नेक्स्ट आहे आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ या ठिकाणी पी ऑर टी विच इज इक्विव्हॅलंट टू टी, पी अँड टी विच इज इक्विव्हॅलंट टू पी. पण हे लक्षात ठेवणं थोडं कठीण आहे, त्याच्यासाठी एक ट्रिक बनवली आहे पहा. पी एक्स टी विच इज इक्विव्हॅलंट टू टी पी, म्हणजेच हे जे पी एक्स टी आहे याच्यामधला हा जो वरचा भाग ऑब्झर्व केला तर तो अँड आहे पहा, आणि खाली वरचा ऑर आहे आणि खाली टी, म्हणजे पी ऑर टी विच इज इक्विव्हॅलंट टू टी येणार वरचा, आणि पी अँड टी विच इज इक्विव्हॅलंट टू पी. हेच आपण हे काय केलेलं आहे ट्रिकच्या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. पी एक्स टी विच इज इक्विव्हॅलंट टू टी पी. आता टी पी पी टी हे पण लक्षात ठेवणं थोडं कठीण आहे, त्याच्यासाठी एक वर्ड बनवलेला आहे पहा, टाईमपास. पी एक्स टी विच इज इक्विव्हॅलंट टू टी पी, टाईमपास. त्याच पद्धतीनं पी आणि टी मधलं कनेक्शन हे आहे, पी एक्स टी इज इक्विव्हॅलंट टू टाईमपास. आणि पी आणि एफ मधलं कनेक्शन म्हणजे अँड आणि ऑर असताना काय येईल तर पी ऑर एफ येणार आहे. पी ऑर एफ इज इक्विव्हॅलंट टू पी, पी अँड एफ विच इज इक्विव्हॅलंट टू एफ. तेच आपण ट्रिक्सच्या फॉर्ममध्ये असं लक्षात ठेवणार आहोत. पी एक्स एफ विच इज इक्विव्हॅलंट टू पी एफ, प्रोव्हिडंट फंड. पी एक्स एफ विच इज इक्विव्हॅलंट टू पी एफ, पी प्रोव्हिडंट एफ फंड. म्हणजेच आयडेंटिटी लॉ पी एक्स टी विच इज इक्विव्हॅलंट टू टी पी, टाईमपास. पी एक्स एफ विच इज इक्विव्हॅलंट टू पी एफ, प्रोव्हिडंट फंड. पी एक्स एफमधला हा जो वरचा भाग आहे तो आहे ऑर आणि खाली अँड. पी ऑर एफ विच इज इक्विव्हॅलंट टू पी आणि पी अँड एफ विच इज इक्विव्हॅलंट टू एफ. म्हणजे पी एक्स टी आणि पी एक्स एफ हेच लक्षात ठेवणार आहोत. पी एक्स टी टाईमपास आणि पी एफ प्रोव्हिडंट फंड. नंतर नेक्स्ट आहे कॉम्प्लिमेंट लॉ. तर कॉम्प्लिमेंट लॉमध्ये कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, एखादं तुम्ही स्टेटमेंट घेतलेलं आहे आणि त्याचा कॉम्प्लिमेंट म्हणजे त्याचं निगेशन असते. तर ते स्टेटमेंट आणि त्याचा कॉम्प्लिमेंट याच्यामध्ये जर अँड कनेक्टिव्ह असेल तर काय येईल. कॉम्प्लिमेंट लॉ स्टेट्स दॅट पी अँड निगेशन पी विच इज इक्विव्हॅलंट टू एफ. हे कसं काय तर आपल्याला माहिती आहे अँड हे कनेक्टिव्ह असताना त्याच्या ट्रूथ टेबल फॉर्म करत असताना आपण काही ट्रिक्स पाहिल्या होत्या पहा. तर अँड कनेक्टिव्ह असताना ट्रिक होती टी टी इज टी अदरवाईज एफ. मग या ठिकाणी पी
आणि निगेशन पी याच्यामध्ये अँड कनेक्टिव्ह आहे. याचा अर्थ पी तुमचं काही असू देत, टी असेल तर निगेशन पी एफ असणार, एफ असेल तर टी असणार, म्हणजे दोन्ही सेम नक्कीच नसणार आहेत पी आणि निगेशन पीमध्ये. तर दोन्ही सेम नसताना, दोन्ही सेम टी असतानाच ॲन्सर टी येते, अदरवाईज एफ येते. मग या ठिकाणी दोन्ही सेम नसताना काय येईल, एफ येणार, अदरवाईज एफ. सो इथं अँड कनेक्टिव्ह आहे. अँड कनेक्टिव्हमध्ये टी टी इज टी अदरवाईज एफ येते, म्हणजे ॲन्सरमध्ये अदरवाईज एफ येणार, कारण पी अँड निगेशन पी काय येते, एफ येते. मग या ठिकाणी पी ऑर निगेशन पी, ऑरमध्ये एफ एफ ही सेफ अदरवाईज टी असते. मग या ठिकाणी काय, एक पी आहे आणि एक निगेशन पी आहे, म्हणजे नक्कीच दोन्ही एफ नसणार आहेत किंवा दोन्ही टी नसणार आहेत. मग दोन्ही एफ असेल तरच एफ येते, अदरवाईज टी. सो या ठिकाणी काय येणार आहे, आन्सर टी येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट ॲब्सॉर्प्शन लॉ. ॲब्सॉर्प्शन लॉ लक्षात ठेवत असताना अशा प्रकारे लक्षात ठेवायचा. तर ब्रॅकेटच्या बाहेर पी असणार आहे, ब्रॅकेटच्या बाहेर जर अँड असेल आतमध्ये काय येणार आहे, ऑर आहे. लक्षात ठेवत असताना असं ठेवायचं की डिस्ट्रीब्युटिव्ह लॉमध्ये आणि ॲब्सॉर्प्शन लॉमध्ये ब्रॅकेटच्या बाहेर अँड असेल तर आतमध्ये ऑर असते. इथं पण तसंच, ब्रॅकेटच्या बाहेर ऑर आहे त्या आतमध्ये अँड आहे, म्हणजे डिफरंट सिम्बॉल्स आहेत. मग या ठिकाणी पी अँड पी ऑर क्यू, तर या ठिकाणी पी पी स्टेटमेंट काय आहेत, सेम आहेत. मग पी पी स्टेटमेंट सेम आहेत आणि क्यू हा एकटाच काय आहे, वेगळा आहे. तर त्यावेळेला हा पी पी स्टेटमेंट जे सेम आहेत ते क्यूला काय करतात, ॲब्सॉर्ब करतात आणि आन्सर काय येते, पी येते. तेच या ठिकाणी सांगितलेलं आहे पहा, ब्रॅकेटच्या बाहेर अँड आहे, पी अँड पी ऑर क्यू विच इज इक्वलंट टू, हे पी काय करतो, क्यूला ॲब्सॉर्ब करते म्हणून आन्सर काय येते, पी येते. त्यानंतर ॲब्सॉर्प्शन लॉ, पी ऑर पी अँड क्यू विच इज इक्वलंट टू पी, तसंच केलेलं आहे. ह्या पीनं काय केलं आहे, क्यूला ॲब्सॉर्ब केलं आहे दोन्ही बाजूला. ॲब्सॉर्प्शन लॉ स्टेट्स दॅट ॲब्सॉर्ब पी, त्यानंतर ॲन्सर इज ॲब्सॉर्ब क्यू अँड ॲन्सर इज पी. मग या ठिकाणी पी अँड पी ऑर क्यू येणार आहे विच इज इक्वलंट टू पी, पी ऑर पी अँड क्यू येणार आहे विच इज ऑल्सो इक्वलंट टू पी. त्यानंतर नेक्स्ट आहे इक्विवॅलंट लॉ, कंडिशनल लॉ, जो सम इम्पॉर्टंट रिझल्टमध्ये आपण ह्या आधी पाहिलेलाच आहे. पहा, हे बघा, हा पाहिलं होतं आपण सम इम्पॉर्टंट रिझल्टमध्ये. हा पहिला आणि दुसरा जो काय आहे तोच येणार आहे या ठिकाणी. इक्विवॅलंट लॉ, कंडिशनल लॉ, पी इम्प्लाइज क्यू विच इज इक्वलंट टू निगेशन पी ऑर क्यू, आणि पी इम्प्लाइज क्यू मीन्स आपल्याला माहिती आहे पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. मग या ठिकाणी पी इम्प्लाइज क्यूचा जो काय हा आहे तो या ठिकाणी टाकलेला आहे. पहा, निगेशन पी ऑर क्यू अँड निगेशन क्यू ऑर पी. दीज 1 2 3 4 5 6 7 8 9 laws are most important in this chapter mathematical logic. याच्यावरची एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट लेसनला पाहणार आहोत. ओके, थँक्यू.